क्रिकेट हा कसा आपल्या जवळचा विषय, त्यात IPL चालू आहे आणि त्यात होत असलेल्या बॉलरच्या धुलाईबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलू। परवा हैदराबादच्या टीमने 10 ओव्हरच्या आतच 160 प्लसचा स्कोर चेस केला आणि त्यांची बॅटिंग ह्या वर्षी आपण सगळ्यांनी बघितलेलीच आहे। आणि हैदराबादनेच नाही तर बऱ्यापैकी सगळ्याच टीमने प्रत्येक बॉलरची धुलाई केलेली आहे। काय खाऊन बॅटिंग केली जाते हे काय माहित। पहिला आज प्रत्येक संघ 200-250 रन सहज करतोय आणि पुढचा संघ सुद्धा तेवढेच रन चेस करून सुद्धा दाखवतोय। प्रत्येक ओव्हर मध्ये 20-22 रन सहज मारले जाते ते आणि बॅट्समन 30-40 बॉलातच शतक पण मारून मोकळा होतोय। सध्या लोकांना एवढे रन्स होताना वर जरी मजा येत असली, बॅट्समन रन करतोय हे बघायला जरी भारी वाटत असलं तरी पण त्याच बाजूला मॅचेस जर अशाच होत राहिल्या तर आधी जसे लो स्कोरिंग मॅचेस घासून व्हायच्या त्यात जी मजा होती ती मजा या हाय स्कोरिंग मॅच मध्ये आता येत नाहीये। कारण बऱ्यापैकी आधी जास्त स्कोर करणारी जी टीम असती तिच्या जिंकण्याचे चान्सेस आपण बघतोय की जास्त असतात। वाटून बघा आधीच्या IPLच्या मॅचेस आणि आताच्या IPLच्या मॅचेस मध्ये किती फरक आहे। पर्सनली तुम्हाला सुद्धा आता आधी सारखे IPL बघण्यात मजा येत नसेल। क्रिकेट म्हणजे फक्त बॅट्समनचाच खेळ उरलाय का असा प्रश्न या 2024च्या IPL मुळे पडताना दिसतोय। आधी जसे IPLच्या मॅचेस कमी रन्स असून सुद्धा किती घासून व्हायच्या, मॅच बघता बघता आपल्यासारख्या लोकांचा जीव खालीवर होत असायचा, पण आता तसं होताना दिसत नाही। आणि ही गोष्ट बॉलर्ससाठी क्रिकेटसाठी तर चांगली नाहीच आहे, पण सगळ्यात मेन म्हणजे आता होणाऱ्या T20 वर्ल्ड कप साठी संघात असलेल्या बॉलरच्या सायकोलॉजीवर पण परिणाम करणारी ही गोष्ट आहे। कारण IPL मध्ये एवढा मार खाल्ल्या म्हणल्यावर साहजिकच कोणताही बॉलर खचन। त्यात तो सिराज 12च्या एव्हरेजने रन देतोय, हर्षदीप सिंग, हार्दिक पांड्या प्रत्येक ओव्हर मध्ये 10च्या पुढे रन देते, त्यातल्या त्यात ते बुमराह जरा चांगली बॉलिंग टाकतोय म्हणून बरे। आधी 4 ओव्हर मध्ये 40 रन जर कोणी कुठल्या बॉलरने दिले तर त्या बॉलरची इज्जत गेल्यागत होत होती आणि आता 60-70 रन तर एका बॉलरला पडताना आपण बघतोय आणि त्याचं कुणाला काहीच वाटत नाही। वाईट बॉलला तर फटके पडतातच आहे, पण चुकून एखादा चांगला जरी बॉल पडला तरी त्यावर सुद्धा बॅट्समन सुट्टी देत नाहीये। त्याला कारण म्हणजे आपल्या इथल्या पिच ते एकदम फ्लॅट बनवले जाते ते, त्यामुळं नवीन बॉल जास्त स्विंग होताना दिसत नाही आणि म्हणून बॉलरला मार खाण्याशिवाय दुसरा ऑप्शनच उरत नाही। आणि हे फक्त आपल्या भारताचे बॉलर्स बरंच होते का तर असं नाहीये। या ऑस्ट्रेलियाच्या स्टार्क साठी लिलावात सगळेजण त्याच्यावर तुटून पडले होते। त्याला KKRने 24 कोटी देऊन, 24 कोटी खायची गोष्ट नाहीये, त्याला 24 कोटी देऊन विकत घेतला होता। तोच प्रत्येक ओव्हरला 12च्या पुढे रन देताना दिसतोय। जर एवढ्या मोठ्या वर्ल्ड क्लास बॉलरची ही अवस्था असेल तर मग बाकीच्यांबद्दल न बोललेलंच बरं। शेवटी बॉलर हा आपला असू नाहीतर बाहेरचा, त्याने फक्त मार खायचा एवढंच। खेळ उरलाय फक्त बॅट्समनचा आणि लोकांना पण लांब लांब मारलेली सिक्स बघून मजा येते, पण जो खरा क्रिकेट प्रेमी आहे त्याला ह्याच्यात नक्कीच मजा वाटणार नाही। कारण क्रिकेट हा फक्त बॅट्समनचा खेळ नाहीये। बॉलरचा दबदबा, बॅट्समनचे ते परफेक्ट क्रिकेटिंग शॉट, यॉर्कर्स, बाउन्सर ह्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू गायब होत चाललेल्या आहेत। एक गोष्ट तर यात नक्की होत चालली आहे ती म्हणजे IPL आता फक्त बॅट्समन लोकांचा खेळ उरत चाललाय असं वाटायला लागलंय। जो चांगले आडवे तिडवे शॉट मारू शकतो तोच ह्यातला दिग्गज बॅट्समन असा पायंडा आता पडत चाललेला आहे। पण ह्यात क्रिकेटची मजा कमी होत चालली आहे। ते कमी म्हणून की काय आता तोंडावर T20 वर्ल्ड कप आलेला आहे। आधीच लोक एका वर्ल्ड कपच्या दुःखातून सावरलेले नाहीयेत। लोकांना एक अपेक्षा आहे की 50चा नाही तर बाबा 20 ओव्हरचा तरी वर्ल्ड कप भारताने जिंकावा। पण IPL मध्ये आपल्या बॉलर्सनी जो मार खाल्लेला आहे त्यावरून वर्ल्ड कप जिंकायचा तरी कुणाच्या जीवावर हाच मुळात प्रश्न आहे। असो, हा होता आजचा व्हिडिओ। बाकी आपापली रोजची कामं नीट करत राहा, IPL वगैरे होत राहील। तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, ऊन बरंच वाढलेलं आहे। आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला।